नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग खूपच स्पेशल आहे कारण आपण आलो आहोत वॉटर पार्कमध्ये. आज फुल मस्ती, स्लाइड्स आणि फन करणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता आम्ही सगळे फ्रेंड्स बसमध्ये आहोत आणि ऑलरेडी खूप एक्साइटमेंट आहे. बसमधून जाताना आजूबाजूला हिरवागार परिसर खूपच सुंदर दिसतोय. फुल नेचर वाइब येते, मन अगदी फ्रेश झाले. सगळे फ्रेंड्स एकत्र आहोत, गाणी चालू आहेत आणि बसमध्ये फुल्ल मस्ती सुरू आहे. खरंच गाईज, ट्रिपला जायचं एक्साइटमेंट वेगळीच असते ना. आता लवकरात लवकर वॉटर पार्कला पोहोचायचं आहे आणि फुल एन्जॉय करायचं आहे. तिथं काय काय मजा केली हे सर्व तुम्हाला या व्लॉगमध्ये नक्की दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर गाईज, फायनली आम्ही पोहोचलो आहोत आपल्या आजच्या डेस्टिनेशनवर. होय गाईज, आम्ही आलो आहोत जलतारा वॉटर पार्कमध्ये आणि खरंच सांगते, बाहेरूनच इतकं मस्त दिसतंय. आत काय काय असणार आहे, किती मज्जा येणार आहे याची एक्साइटमेंट लिटरली कंट्रोल होत नाहीये. आता आम्ही एंट्री करणार आहोत आणि आज फुल एन्जॉय आणि फुल धमाल करणार आहोत. तुम्ही पण रेडी राहा कारण हा व्लॉग खूपच मजेदार असणार आहे. तर फ्रेंड्स, आम्ही आत गेटमधून आत एंट्री केली आहे आणि आत येतात जे दिसलं ना ते खरंच खूप सुंदर आहे. समोर पूर्ण वेलीने बनलेली एक मोठी कमान आहे चारही बाजूंनी आणि वरून सगळीकडे हिरवीगार वेलींनी झाकलेलं आहे. जणू काही आपण एखाद्या नेचर ट्युनेलमधून चाललोय असं वाटतंय. इतकी छान हिरवळ, इतका फ्रेश फील, मन अगदी खुश झालं आहे. ही कमान इतकी मोठी आहे की अर्धा रस्ता पूर्ण वेलीनेच कव्हर झालाय. खरंच बघायला खूपच सुंदर आणि पीसफुल वाटतंय. तुम्ही पण बघा किती सुंदर आणि पीसफुल वाटतंय. त्यानंतर आम्ही वेलकम ड्रिंक पिलो आणि आज जायला निघालो. आम्हाला पोहोचायला थोडासा टाइम झाल्यामुळे नाश्ता भेटला नाही. किती छान मोठी गोगलगाई आतमध्ये गेल्यावर आपल्याला दिसते ते पहा. फायनली ज्या गोष्टीसाठी आपण आलोय ते पाहूया. किती छान निळे निळे पाणी, एन्जॉय करण्यासाठी घसरगुंड्या पाहायला मिळत आहेत ते पहा. कधी एकदा पाण्यात जाते असे झाले आहे. खरंच खूपच मोठ्या आणि कलरफुल स्लाइड्स आहेत. लांबूनच बघितलं तर एक्साइटमेंट डबल होते. काही स्लाइड्स खूप उंच आहेत आणि काही सुपर फास्ट दिसत आहेत. खरंच मला आता थोडी भीती पण वाटते आणि मजा पण करायची आहे. तुम्ही पण रेडी राहा पाहण्यासाठी कारण आता सुरू होणार आहे खरी मस्ती. हे पहा, समोर आम्हाला काय काय दिसलं ते. खूप छान हरिण दिसत आहे आणि ते पण आपल्याला बसण्यासाठी केलेलं आहे. मस्त वाटते ना पाहायला. त्याच्याच पुढे काळवीट आहे, त्यावरती पिण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. त्याच्याच पुढे उंट आणि झेब्रा देखील आहे. मला तर पाहायला खूप छान वाटत आहे. खरंच तुम्ही पण या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक वेळ जलतारा वॉटर पार्कला अवश्य भेट द्या. लहान मुले, मुली तसेच मोठी माणसं सर्वांना एन्जॉय करण्यासाठी खूपच सुंदर असं वॉटर पार्क आहे. हे फुल पैसा वसूल करण्यासारखं आहे. हे पहा, ही स्लाइड तर खूपच हेवी दिसते. खूप मोठ्या मोठ्या स्लाइड्स आहेत. तुम्हाला मी अगदी डोळे थक्क करणारे दृश्य दाखवते. हे पहा. मग कसं वाटलं मंडळी हे अद्भुत दृश्य बघून ते नक्की कमेंटमध्ये सांगा. खरंच सगळं बघत राहूया नुसतं असं वाटत आहे मनाला. सगळंच एन्जॉय करून झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी गेलो. मस्तपैकी जेवण केलं. ही पहा, खूपच लांब रांग लागलेली आहे जेवणासाठी कारण आज खूपच गर्दी झालेली होती. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे लहान मुले, मोठी माणसं खूपच आली होती. जेवण करून आम्ही आणखी काय काय ॲक्टिव्हिटी आहेत ते पाहण्यासाठी निघालो. बोट राईड होती, त्यानंतर पुढे मिनी समुद्र होता, पण तो 4 वाजता सुरू होणार होता म्हणून आम्ही 4 वाजता तिथे जाऊन खूप एन्जॉय केले. म्युझिक लावतात तिथे, म्युझिकवरती खूप सारा डान्स, मज्जा मस्ती केली. पुढे जलतारा वॉटर पार्कचा संपूर्ण नकाशा दिलेला आहे पहा. तिथून पुढं थोडंसं गार्डन फिरलो. हा वॉटर पार्क ह्या वर्षी नवीन झाल्यामुळे बघायला खूप छान वाटत आहे. जलतारा वॉटर पार्क पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा वॉटर पार्क म्हणून ओळखला जातो. गार्डनमध्ये सुंदर सुंदर प्रकारची फुलझाडे आहेत. लहान मुलांसाठी खूप छान छान ॲक्टिव्हिटीज आहेत. तसेच फोटोशूट साठी सुद्धा छान आहे. ही पहा गोगलगाय किती मोठी आहे आणि किती क्यूट दिसत आहे. आतापर्यंत खूप छोट्या छोट्या गोगलगाय पाहिल्या आहेत, पण ही गोगलगाय पाहिल्यावर असं वाटलं खरंच जर एवढ्या मोठ्या गोगलगाय रिअलमध्ये असतात तर. पण असो. पुढे गोरिलाचा स्टॅच्यू ठेवलेला आहे. इथे एक खूप छान गंमत झाली. खरंच लहान मुलं किती निरागस असतात हे यामधून आपल्याला समजते. त्या लहान मुलांच्या ज्या मम्मी होत्या त्या मुलांना म्हणाले की चला तिथे गोरिल्ला आहे, तिथे जाऊन आपण फोटो काढूया. सगळी मुले पळतच आली. मी सहजच व्हिडिओ घेत होते त्यामध्ये हे दृश्य कैद झाले आणि ती मुले अशा पद्धतीने उभी राहिली की ज्या गोष्टीसोबत आपण फोटो काढणार आहे त्यालाच विसरले.
आणि त्यांची मम्मी त्यांना म्हणत होती की अरे मंकी तर दिसू दे की. मुलांना फक्त फोटोज याची एक्साइटमेंट असते, त्यांना आपल्या मोठ्या माणसासारख्या ह्याच्यासोबत त्याच्यासोबत फोटो काढू असं काय ह्या गोष्टीशी काहीच घेणं देणं नसतं. खूप भारी वाटलं पण बघून ह्या सगळ्या गोष्टी. मुले ही देवाघरची फुले, खरंच त्या गोष्टीतून सिद्ध होतं. आंबे वगैरे झाडांना आंबे लागले होते. गार्डन एरिया पण खूप छान होता आणि त्याच्याच पलीकडे पार्किंगसाठी पण सोय केलेली होती. खूप साऱ्या स्लाइड्स होत्या पाण्यामध्ये एन्जॉय करण्यासाठी. तिथं थोडं फोटोज व्हिडिओज काढले आणि आम्ही जादूगराला पाहण्यासाठी, त्याची जादू पाहण्यासाठी पुढे निघालो. हे पहा किती मस्त एरिया आहे हा पण. खरंच डोळे धन्य झाले. किती छान, डोळे मोहून टाकणारी चित्रे होती. वारली पेंटिंग्स होत्या. मस्त वाटत होतं. वारली पेंटिंग्स बघून एखाद्या मूवीमध्ये दाखवतात तसाच काहीचा क्षण इथे पाहायला मिळत होता. पहा आतून एंट्री करताना जी वेलीची कमान होते ना, ती बाहेरून कसे दिसते ते. किती मस्त हिरवेगार लॉन दिसत आहे. पहा यावरती बसून आम्ही जादूगराची जादू पाहिली. स्कूल ट्रिपला आलेली मुलं किती एन्जॉय करत आहेत हे पहा. त्यानंतर जादूचा खेळ पाहून आम्ही घरी जायला निघणार होतो. तेवढ्यात आईस्क्रीम खायला दिले आम्हाला. ते खाऊन मग आम्ही घरी जायला निघालो. रात्रीचे 8:30 वाजले होते घरी पोहोचायला. जाताना खूप छान वाटत होतं. खूप आनंद झाला होता कारण खूप एन्जॉय केलेलं होतं. आपल्या सांगली मिरज भागासाठी खूप छान असा वॉटर पार्क आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर यांनी ओपनिंग केलेलं आहे. त्यामुळे खूप नवनवीन वाटत होतं आतमध्ये पाहायला सगळ्या गोष्टी. तुम्ही सुद्धा एक वेळ अवश्य भेट द्या. तुम्ही मला थँक्यू म्हणशीला हा वॉटर पार्क पाहिल्यानंतर की मी तुम्हाला सजेस्ट केला म्हणून. एवढा छान असा वॉटर पार्क आहे जलतारा वॉटर पार्क पलूस मोराळे. चला तर मग आजचा व्लॉग इथेच संपवते. आपल्या चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय मंडळी.